ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी वायुदलाची 5 विमानं भारतानं पाडली. 2 JF-17, 2 मिराज आणि 1 अवॅक्स विमानाचा समावेश. मेच्या रात्री पाकिस्तानला चकवा देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून भन्नाट युक्ती. डमी विमानं पाठवून पाकिस्तानच्या हवाई संरक्षण दलाचं लोकेशन जाणून घेतल्याची माहिती. भारताच्या ब्राह्मोसच्या ताकदीपुढे पाकिस्ताननं गुडघे टेकले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं भुजमध्ये प्रतिपादन. अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचे गौरवोद्गार. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनकडून उपपंतप्रधानांचा खोटारडेपणा उघड. AI जनरेटेड वृत्तपत्राद्वारे पाकिस्तानी संसदेत खोटा दावा केल्याचा फॅक्ट चेकमध्ये समोर. भारत सरकार पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा फास आवळणार. एअर इंडिया आणि इंडिगोला तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडायला सांगायची शक्यता. दोन दिवसात पाकिस्तानच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा. काश्मीर पोलीस आणि लष्करानं पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती. काश्मीरमधली दहशतवादाची इकोसिस्टीम संपवून टाकण्याचा निर्धार. कारागृहात संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक ABP माझाच्या हाती. नरकातला स्वर्ग पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचा दावा. गोध्रा कांडात मोदींना अटक करू नये अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती. नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दावा. अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचाही दावा. कथा, कादंबरी आणि बालसाहित्य वाचायचं माझं वय नाही. राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा उपहासात्मक टोला. मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची 3.5 तासांपासून चौकशी सुरू. गोरेंना बदनाम करणाऱ्या महिलेशी रामराजेंचा संवाद झाल्याचं उघड. अवकाळी पावसामुळे धुळ्यात कांदा पिकाला मोठा फटका. 1500 रुपये क्विंटल दरानं विकला जाणारा कांदा थेट 600 रुपयांवर. मंत्रालया शेजारी उभारणार आणखी एक मंत्रालय. 20 मंत्र्यांच्या सोयीसाठी बांधणार 5 मजली नवी इमारत. 110 कोटी रुपये खर्च येणार. नाशिकच्या बॉम्बे नाका परिसरात दारू पिऊन तरुणीचा धिंगाणा. तरुणीच्या गोंधळानं काही काळ वाहतूक विस्कळीत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.